विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचं इंग्लिश गायडर या माझ्या चॅनलमध्ये पुनश्च स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये टाइप ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच वाक्याचे प्रकार पाहणार आहोत। आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण काल जी व्हिडिओ पाहिली त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वाक्यांचेच प्रकार पाहिलेले आहेत, पण ते प्रकार अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर किंवा क्लॉजेसवर आधारित होते। 3 प्रकार मी तुम्हाला त्यामध्ये सांगितले होते: सिंपल सेंटेन्स, कंपाउंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स। आज जे मी वाक्याचे प्रकार तुम्हाला सांगणार आहे ते वाक्याचे प्रकार अकॉर्डिंग टू फंक्शन म्हणजेच वाक्यामध्ये जे फंक्शन आहे त्यावरून त्याचे प्रकार पडलेले आहेत। या व्हिडिओमध्ये 4 प्रकारचे वाक्य आहेत ते सांगितलेले आहेत। प्रत्येक वाक्याच्या प्रकाराचे उदाहरण सांगितलेले आहे आणि स्ट्रक्चर प्रत्येक वाक्याचं मी इथे समजून दिलेलं आहे। प्रथम आपण 4 वाक्यांचे प्रकार कोणते आहेत ते समजून घेऊया। पहिला जो प्रकार आहे तो आहे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानात्मक वाक्य। दुसरा जो प्रकार आहे तो आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य। तिसरा जो प्रकार आहे तो आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य। आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य। आता आपण सविस्तरपणे प्रत्येक प्रकारचे जे वाक्य आहे ते समजून घेऊया। पहिल्या प्रकारचं जे वाक्य आहे ते आहे असर्टिव्ह सेंटेन्स। असर्टिव्ह सेंटेन्सला मराठीमध्ये विधानात्मक वाक्य असे बोलतो। त्यालाच वेगळ्या शब्दाने सुद्धा ओळखलं जातं। डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सुद्धा असर्टिव्ह सेंटेन्स। स्टेटमेंट असं जरी आपण बोललो तरी सुद्धा त्याचा अर्थ विधानात्मक वाक्य असाच होतो। An assertive sentence is a sentence that states a fact म्हणजे विधानात्मक वाक्य एखादा फॅक्ट सांगतं किंवा ते एक साधं विधान असतं। Such sentences are simple sentences म्हणजे अशा प्रकारचे वाक्य साधे वाक्य असतात। एक्झाम्पल पाहूया। सी रीड्स अ बुक ती पुस्तक वाचते। सेकंड एक्झाम्पल, द सन रायजेस इन द ईस्ट। यामध्ये प्रथम जे वाक्य आहे ते वाक्य विधान आहे, साधा आहे, सी रीड्स अ बुक। आणि दुसरं जे वाक्य आहे त्यामध्ये फॅक्ट सांगितलेली आहे। असर्टिव्ह सेंटेन्सचे आता आपण स्ट्रक्चर पाहूया। प्रथम सी सब्जेक्ट आहे, रीड्स वर्ब आहे आणि अ बुक हे ऑब्जेक्ट आहे। त्याचप्रमाणे खालील वाक्यामध्ये सुद्धा आपण पाहूया। द सन सब्जेक्ट आहे, रायजेस वर्ब आहे आणि इन द ईस्ट हे आपल्याला ऑब्जेक्ट नाही बोलता येणार, पण वाक्य पूर्ण करण्यासाठी वाक्यात आलेला भाग आहे। पण जनरली वरच्या वाक्यामध्ये सी रीड्स अ बुक तुम्हाला स्ट्रक्चर समजलेलं आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट। त्यानंतर असर्टिव्ह सेंटेन्स याचे 2 प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्स। अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारात्मक वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारात्मक वाक्य। दे आर वर्किंग हार्ड
हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे. ते खूप कष्ट करतात. याचंच वाक्य जर आपण निगेटिव्ह केलं, हेच वाक्य, दे आर नॉट वर्किंग हार्ड, ते खूप कष्ट करत नाहीत. म्हणजे या वाक्यामध्ये नॉट हा शब्द आल्यामुळे आपण सहज समजून जातो की वाक्य निगेटिव्ह आहे. अशाच प्रकारचे आणखीन काही शब्द जर वाक्यामध्ये आले तर ते वाक्य निगेटिव्ह आहे असं आपण समजायचं आहे किंवा ते निगेटिव्ह असते. कोणते शब्द आहेत ते? नथिंग, नेव्हर, नन, नो वन, नोवेअर, नायदर, नोबडी, नो, नॉट, नॉर आणि असे बरेचसे काही. पुढचा जो प्रकार आहे तो आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. या वाक्यामध्ये आज्ञा दिलेली असते, एखादी विनंती केलेली असते, एखादी इन्स्ट्रक्शन दिलेली असते, सूचना दिलेली असते. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स gives a command or request or order. For example बघा, bring me a glass of water. मुलांनो, या वाक्याची सुरुवात बेस रूट वर्ब म्हणजे क्रियापदाचं जे पहिलं रूप असतं त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरुवात होते. यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे वाक्य असतात, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. निगेटिव्ह जे वाक्य आहे ते जनरली डोंट नी सुरुवात होते. आपण स्ट्रक्चर समजून घेऊया. जे आज्ञार्थी वाक्य असतं त्यामध्ये क्रियापदाचं बेस रूट म्हणजेच पहिलं रूप असतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असतो. या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. मी अ ग्लास ऑफ वॉटर, पण लक्षात ठेवा की बेस रूट नंतर ऑब्जेक्ट येतो. दुसऱ्या प्रकारचं जे वाक्य आहे ते निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे, निगेटिव्ह प्रकारचं वाक्य. आणि जनरली आपण जेव्हा आज्ञार्थी वाक्य नकारात्मक करतो तेव्हा डोंटचा वापर करतो, हेही तुम्ही इथे लक्षात घ्या. तिसऱ्या प्रकारचं जे वाक्य आहे ते आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्यामध्ये साधा प्रश्न विचारलेला असतो. अ सेंटेन्स दॅट आस्क अ क्वेश्चन. साधं एक एक्झाम्पल बघूया. आरंट यू गोइंग देअर? तू तिकडे जात नाहीयेस का? व्हॉट डू यू लाईक अ लेटर? इथे वाय डू यू लाईक अ लेटर? असे दोन एक्झाम्पल्स आपण इथे घेतलेले आहेत. आता आपण स्ट्रक्चर समजून घेऊया. बघा, स्ट्रक्चर समजून घेताना आपण WH वर्ड कोणता वापरला? वाय. हेल्पिंग वर्ड कोणतं वापरलं? डू. सब्जेक्ट यू. मेन वर्ब लाईक आणि ऑब्जेक्ट अ लेटर. अशा प्रकारे वाक्याची रचना इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये असते. लक्षात ठेवा, इथे व्हर्बचे दोन प्रकार सांगितलेत, एक हेल्पिंग वर्ब आणि दुसरं मेन वर्ब. यानंतरचा नेक्स्ट टाइप जे आहे ते आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, पण त्याचे इथे मी तुम्हाला प्रकार सांगितलेले आहेत. WH टाइप क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन. म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार असतात, WH टाइप आणि व्हर्बल. WH टाइप क्वेश्चन म्हणजे की ज्या प्रश्नांची सुरुवात WH वर्ड म्हणजेच हू, वेअर, हाऊ, वेन, वाय अशा शब्दाने होते त्याला आपण म्हणायचं WH टाइप क्वेश्चन. इथे एक उदाहरण दिले बघा. वेअर डिड दे गो ऑन हॉलिडे? त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो आहे व्हर्बल क्वेश्चन. याच प्रकारचा व्हर्बल क्वेश्चन यालाच आपण वेगळ्या नावाने सुद्धा ओळखतो
त्याला आपण म्हणतो यस नो टाईप क्वेश्चन. का बरं यस नो टाईप क्वेश्चन बोलतो आपण त्याला? तर या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो असं देणं अपेक्षित असतं, म्हणून त्याला आपण यस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. बघा, फॉर एक्झाम्पल इथे डू यू लाईक कॉफी, तुला कॉफी आवडते का? तुमचं उत्तर मला यस किंवा नो असं दिलं तरी म्हणजे असंच अपेक्षित असतं, म्हणून त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतात. आणि व्हर्बनेच या प्रकारच्या प्रश्नाची सुरुवात होती. मग ते व्हर्ब कोणते आहेत? फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल की एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, विल, शॅल, हे सगळे व्हर्ब या व्हर्बनी या प्रश्नांची सुरुवात होते. यानंतरचा चौथा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य काय करतं की आपल्या मनातल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या फिलिंग्स अचानकपणे व्यक्त करतं. An exclamatory sentence is one that expresses sudden or strong emotions and feelings. Example बघा, what a wonderful idea that is. How beautiful the mountains are. हे दोन एक्झाम्पल इथे मी तुम्हाला दिलेले आहेत. आपण स्ट्रक्चर समजून घेऊया. पहिल्या प्रकारचं जे वाक्य आहे व्हॉटने सुरुवात होणारं, त्या वाक्यामध्ये WH वर्ड व्हॉट सुरुवातीला घेतला, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह वंडरफुल हे घेतलं, आयडिया नाऊन म्हणून घेतला, दॅट सब्जेक्ट म्हणून घेतलं आहे आणि इज हे व्हर्ब आहे. दुसऱ्या प्रकारचं जे वाक्य आहे ते वाक्य WH वर्ड हाऊने सुरुवात झालेले, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब या दोन्हीपैकी एक येतं. इथे ॲडजेक्टिव्ह आलेला आहे ब्युटिफुल, द माउंटन हा सब्जेक्ट झाला आणि आर हे व्हर्ब झालं. म्हणजे या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर पहिल्या वाक्यामध्ये नाऊन असतोच, WH वर्ड म्हणजे व्हॉटने सुरुवात होणाऱ्या वाक्यात नाऊन असतो आणि हाऊने सुरुवात होणाऱ्या वाक्यामध्ये नाऊन नसतो, हे लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला फरक कसा समजेल? साधं वाक्य आणि अज्ञार्थी वाक्य या दोन्हीच्या वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप लावतात, परंतु साध्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो आणि अज्ञार्थी वाक्यामध्ये प्रथम सब्जेक्ट नसतो तर क्रियापदाने सुरुवात होते. आणि शेवटी वाक्याच्या शेवटी जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, यावरून तुम्हाला वाक्याचे प्रकार समजू शकतात. फॉर एक्झाम्पल, साधं वाक्य असेल तर फुल स्टॉप असतो, अज्ञार्थी वाक्य असेल तर फुल स्टॉप असतो पण क्रियापदाने सुरुवात होते, पहिल्या क्रियापदाने. त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य असेल तर क्वेश्चन मार्क असतो, उद्गारवाचक म्हणजेच एक्सक्लेमेटरी वाक्य असेल तर एक्सक्लेमेटरी मार्क असतो. म्हणजे यावरून सुद्धा तुम्हाला वाक्याचे प्रकार समजतील. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी वाक्यांचे प्रकार समजून सांगितलेले आहेत. जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला निश्चित विचारा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.